नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक. 14 डिसेंबरपासून सरकारी कर्मचारी संपावर जाणार. मी मुख्यमंत्री असतो तर जुन्या पेन्शनसाठी मोर्चाही काढावा लागला नसता. आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करणार. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान. विधानसभा निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शनवर निर्णय घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोर्चेकरांना आश्वासन. दिशा सालियन प्रकरणात आजच SIT स्थापन होण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोनमध्ये झाली चर्चा. सूत्रांनी दिली माहिती. न्यायमूर्ती लोया प्रकरणाचीही चौकशी करा. दिशा सालियन SIT प्रकरणावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारकडे मागणी. ललित पाटील प्रकरणी विधान परिषदेत चर्चा. सचिन अहिरांचं ललित पाटलांच्या उपचारांवरून सवाल. ड्रग्ज प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर. लोकांच्या घरादारांवरती नांगर आणि समुद्रावर ट्रॅक्टर फिरवणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंचा निशाणा. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर JCB चालवला आणि मुंबईच्या विकासावर बुलडोजर फिरवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज नागपुरात समारोप. शरद पवारांसह अनेक महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित. BMCच्या 25 वर्षातील आर्थिक व्यवहाराची श्वेतपत्रिका काढणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं येत्या 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव होणार आहे. त्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक राजेश पांडे यांनी केले. पुणे पुस्तक महोत्सव 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 14 डिसेंबरपासून होते आहे. 14 डिसेंबरला संपूर्ण पुणेकरांना, सगळ्या जनतेला आपण आवाहन करतो आहे की दुपारी 1 तास वाचन करावं. आता मी त्याला आपण नाव दिलं आहे, शांतता पुणेकर वाचत आहे. या कार्यक्रमाला आपण एक QR कोड दिलेला आहे. जे आपण वाचणार आहोत त्याची माहिती आम्हाला पाठवायची आहे. त्याच्या आधारावर आम्ही काही वाचन या विषयातली पूर्णपणे एक संशोधन काही करणार आहोत. आता मी शांतता पुणेकर वाचत आहेत, या सगळ्यांनी सहभागी व्हावं. या पुणे पुस्तक महोत्सव हे भारतातलं सगळ्यात मोठं, प्रगती मैदानानंतर होणारं हे सगळ्यात मोठं पुस्तक महोत्सव ठरू पाहत आहे. प्रचंड प्रतिसाद याला मिळतो आहे. अनेक विश्वविक्रम या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आपण करतो आहोत. 14 तारखेला सकाळी 9 वाजता सप महाविद्यालयाच्या मैदानावरती 5000 आईवडील आपल्या मुलांना गोष्ट सांगणार आहेत. एकाच वेळेस 5000 पालकांनी आपल्या बालकांना गोष्ट सांगण्याचा हा एक मोठा विक्रम पुण्यामध्ये आपण पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने करतो आहोत. त्यानंतर दुपारी शांतता पुणेकर वाचत हा कार्यक्रम आहे. 15 तारखेला पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या सामाजिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे सगळ्या महापुरुष आणि व्यक्तींच्या याच्यात त्या ठिकाणावरून ग्रंथदिंडी येणार आहे. आणि गरवारे कॉलेज ते फर्ग्युसन कॉलेज अशा 30 वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथदिंडी ही फर्ग्युसन कॉलेजला येणार आहे. तिथेसुद्धा आपण एक 100 मीटरमध्ये भारत या शब्दामध्ये 7500 पुस्तकं ठेवण्याचा एक त्या ठिकाणी विक्रम आपण करतो आहोत. 16 तारखेला आपण अशाच प्रकारचं 15,000 पुस्तकं मैदानावर ठेवलेला एक जय तू भारत शब्दाचा एक आपण त्या ठिकाणी कार्यक्रम करतो आहोत. आणि 16 तारखेला दुपारी 1 वाजता आपल्या पुस्तक महोत्सवाला सुरुवात होणार आहे. जवळजवळ 200 स्टॉल, 6 एकरमधला मंडप, 3000 लोकांचं एक कार्यक्रमांचं मंडप आणि सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असणारा एक फूड कोर्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत. अनेक आकर्षणं या ठिकाणी असणार आहेत.
स्वतः भगतसिंगांनी लिहिलेली त्यांच्या हाताची डायरी, स्वतःच्या हाताने लिहिलेली डायरी ही सगळ्यांना बघायला, कदाचित पहिल्यांदा ती डायरी आपल्याला बघायला मिळेल. ती डायरी त्या ठिकाणी ठेवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या हस्तलिखितातली पत्र त्या ठिकाणी ठेवणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे, संविधान आहे, त्या संविधानाची जी मूळ प्रत आहे, ज्याच्यावर बाबासाहेबांची सही आहे, ती मूळ प्रत आपण लोकांना तिथे ठेवणार आहोत. आणि त्यामुळे अशा अनेक प्रकारचं दर्शन आणि प्रदर्शन आणि विक्रीचं हा एक मोठा विक्रम करणारा पुणे पुस्तक महोत्सव होतो आहे. मी सगळ्या पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो आहे की या पुणे पुस्तक महोत्सवाला आपण भेट द्यावी, या सगळ्या चळवळीत सहभागी व्हावं आणि वाचन संस्कृतीला आपण वाढ द्यावी. पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांमध्ये 24.10 TMC पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. 24.10 TMC पाणीसाठ्यापैकी पुणे शहराला पिण्यासाठी एकूण 11.99 TMC इतकंच पाणीसाठा उपलब्ध होणार असून हा पाणीसाठा 6 महिनेच पुरणार आहे. 6 महिन्यानंतर पुणेकरांसमोर पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहणार असून खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या 4 धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 24.10 TMC इतकाच आहे. गेल्या वर्षी याच तारखेला एकूण पाणीसाठा 26.35 TMC इतका होता. यंदा तो 2.25 TMCने कमी झाला आहे. पुणे शहराला दरमहा 2 TMCहून अधिक पाणी लागत असतं. त्याचबरोबर खडकवासला प्रकल्पातून 2 नगरपालिका ग्रामीण भागांनाही पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे सद्यस्थितीत पुणेकरांना मे महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाहुयात कोणत्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. टेमघर 1.79, वरसगाव 11.04, पानशेत 9.96, खडकवासला 1.31, पवना 7.06, चषकमान 7.12, भामा आसखेड 6.57, आंध्रा 2.51, गुंजवणी 3.56, भाटघर 19.07, नीरा देवघर 9.68, वीर 5.44, माणिकडोह 7.84, एडगाव 1.89, डिंभे 11.76. दक्षिण आफ्रिका खंडातील मालावी देशातील आंबा आता मुंबईनंतर पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याच्या हंगामापूर्वी हा आंबा पुण्यात दाखल झाल्यामुळे तब्बल 2.5 महिने आधीच पुणेकरांना आंब्याची चव चाखता येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या आंब्याला यंदा 10 ते 15 दिवस लवकर आयात करण्यात आलं असून सध्या खाऊक बाजारात 15 ते 16 मालवी आंब्याच्या एका पेटीला 2200 ते 3000 रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात एका पेटीची किंमत ही 2500 ते 3500 पर्यंत आहे. मालावी येथील आंब्याची भारतासह युरो आणि दुबई या ठिकाणी देखील निर्यात केली जाते. साधारणतः 15 ते 20 दिवसांपूर्वी हा आंबा मुंबईमध्ये दाखल झाला असून त्यानंतर पुण्याच्या बाजारात त्याची आवक सुरू झाली आहे. सध्या पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये दररोज 200 ते 3000 बॉक्स इतकी आंब्याची आवक होत असून पुण्यासह अहमदाबाद, कोल्हापूर, सांगली इत्यादी भागात हा आंबा पाठवला जातोय. हो, तसं पाहायला गेलं तर ते आंबा जो आहे रत्नागिरी आंबा आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर त्याचा जो सुगंध आहे खूप सुगंध असतो त्याचा आणि कलर पण एकदम पूर्ण रत्नागिरी आंबा जो आहे तसाच असतो. त्यामध्ये काही फरक नाही आहे रत्नागिरी आंब्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. हा खायला गोड आणि सुगंधी आणि आतनं केशरी आंबा असतो हा ॲक्च्युली. कापल्यानंतर आतनं केशरी येतो. केशरी असल्यामुळं माणसं ओळखतात. जसं आपलं रत्नागिरी केशरी असतो आणि दुसरा जो बलसाडचा कर्नाटकचा असतो तो पिवळा आंबा असतो. तर साधारणतः वासामध्ये पण ओळखता येतो हा आंबा कसा आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये साधारणतः तो आपल्या इकडच्यापेक्षा 3 महिने अगोदर तिचा सीझन असतो. पण जेव्हा चांगला माल येतो त्यावेळेस आपले भारतामध्ये तो दाखल होतो. भारतामध्ये ते चांगले क्वालिटीचा माल येतो. त्यामुळं आपले सीझनच्या अगोदर 1.5 ते 2 महिने अगोदर येतो तो माल. साधारणतः इकडे जो किंमत आहे जी 2200 ते 3500 रुपये डझन आहे आणि आपला जो आंबा येतो त्यावेळेस आपल्या आंब्याची किंमत खूप कमी असते. साधारणतः त्याची आवक भरपूर असते आपल्या आंब्याची. प्रत्येक ठिकाणी कोकणात खूप आंबा निघतो तो. त्यामुळं तिकडनं लागवड तिथं कमी असल्यामुळे त्या आंब्याची किंमत जास्त आहे आणि आपली इथं लागवड जास्त असल्यामुळे आपली इथं याची किंमत कमी आहे. हा आंबा खायला सुगंधीचा गोड आणि सुगंधी आहे
त्यामुळे सगळ्या लोकांनी हे एकदा आवश्यक चव पाहावी अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश आनंद निरगुडे यांनी राजकीय हस्तक्षेपामुळे आणि सरकारच्या दबावामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी स्वीकारलाय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. या क्युरेटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक ती माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून दिली जात आहे. मात्र आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य सर्वेक्षणाची माहिती देण्यावर ठाम होते. त्याचबरोबर आयोग हे स्वायत्त असून आम्ही खरंच तीच माहिती देऊ असं सदस्यांचं म्हणणं होतं. परंतु आयोगाच्या सदस्यांवर दबाव टाकला जात असल्यामुळे आयोगाच्या 4 सदस्यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. आता आयोगाच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे सरकारपुढं मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आयोगावर दबाव टाकणारे नेमके कोण आहेत याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातील हवामान पुढील 5 दिवस कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नमस्कार. राज्यासाठी हवामानाचा अंदाज अशा प्रकारे असेल. राज्यावर सध्या विशेष कुठलीही वेदर सिस्टम नसल्यामुळे आकाश निरभ्र राहून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यावर वाहणाऱ्या सदर्ली किंवा साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता थोडीशी वाढल्याने पुढील 5 दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता नाही. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज. आकाश निरभ्र राहून पुढील 72 तास हलके धुके पडण्याची शक्यता आहे. सध्या दमट, सदर्लीज किंवा साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांमुळे किमान तापमानात फारशी घट होणार नाही. 16 तारखेच्या संध्याकाळनंतर हळूहळू उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढून 17 ते 19 दरम्यान किमान तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस घट होण्याची शक्यता आहे. पुढील अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद. पुणे शहरातील जुन्या वाड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मोडकळीस आलेल्या जुन्या वाड्यात राहणाऱ्या नागरिकांनी टॉप न्यूज मराठीवर आपली कैफियत मांडली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी. अगदी काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील कसबापेठ परिसरात असणाऱ्या महाजन वाड्याला आग लागली. त्यानंतर पुन्हा एकदा वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला. खरं तर शनिवार वाड्यापासून 100 मीटर परिघामध्ये असणाऱ्या वाड्यांना जे आहे ते पुनर्विकासासाठी मान्यता दिली जात नाही आणि यामुळं आपण पाहतोय की पुणे शहरातल्या असंख्य वाड्यांची दुरावस्था जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं आहे. पुणे शहरात असंख्य म्हणजे जुने वाडे ही खरं तर पुण्याची ओळख आहे. मात्र शनिवारवाडा परिसरामध्ये या परिघामधल्या नागरिकांना जे आहे ते शनिवारवाडा जवळ असल्यामुळे 100 मीटर परिसरामध्ये कुठलाही पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट करता येत नाही आहे. त्यामुळं अनेक जीर्ण असे वाडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि यामुळं कुठेतरी नागरिकांच्या जीवाशी देखील खेळ जो आहे तो खेळला जात असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतं. इथल्या राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा जीव मुठीत धरून आपला रहिवास जो आहे तो ठेवायला लागत असल्याचं देखील पाहायला मिळतं. याबाबत जेव्हा आम्ही इथल्या एका स्थानिक नागरिकाशी बोललो त्यावेळी त्याने थेट जुने वाडे पाडून या ठिकाणी नवीन बिल्डिंग ज्या आहेत त्या बांधण्यात याव्यात असं सांगितल्याचं पाहायला मिळालं. नेमकं या स्थानिक नागरिकाचं काय मत आहे ते पाहूयात. हां, महाजनवाड्यावर परवा आग लागली. आता ती किती वाजता लागली हे सांगता येणार नाही असं टाईमशीर, म्हणजे परफेक्ट टायमिंग सांगता येणार नाही. 4ला लागली का 1:30ला लागली का 2ला लागली असं परफेक्ट टायमिंग सांगता येणार नाही. 5-6 आगीचे बंब आले होते
त्यांनी आग विझवली, पण सकाळी 9 वाजेपर्यंत आग विझत म्हणजे हे चाललं होतं. त्यानंतर मग पाडापाडी केली. 2, 2:30, 4 वाजेपर्यंत पाडापाडी चालूच होती त्यांची. बिल्डिंगही व्हायला पाहिजेत, व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणजे माणसांचं संरक्षण व्हायला पाहिजे. जुने वाडे जाऊन नवीन बिल्डिंग अशी व्यवस्थित व्हायला पाहिजे, दुसरं काही नाही. यासोबतच आम्ही या भागाचे स्थानिक नगरसेवक राहिलेले आणि पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राहिलेल्या सुहास कुलकर्णी यांच्याशी देखील संवाद साधला. त्यांनी टॉप न्यूज मराठीला बोलत असताना काय प्रतिक्रिया दिली हे देखील पाहूया. शनिवारवाड्याजवळील 1399 कसबा पेठ या वाड्याला काल रात्री आग लागली. या वाड्यामध्ये अनेक भाडेकरू अनेक वर्ष राहत होते. हा सगळा लाकडी आतून वाडा होता, पण महानगरपालिकेने धोक्याची नोटीस फक्त बजावलेली होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोक बाहेर राहायला गेलेली होती सगळी, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु या निमित्ताने परत एकदा जुन्या वाड्यांचा आणि शनिवारवाड्यापासून 100 मीटर बांधकामाला परवानगी नसल्याचा मुद्दा परत एकदा अधोरेखित झालेला आहे. मला आठवतं आहे ना फरांदे ज्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष होते त्यावेळेला जुन्या वाड्यांसाठी एखादं महामंडळ करावं अशा पद्धतीची घोषणा झाली होती. स्वर्गीय गिरीश बापट यांनी यासाठी खूप प्रयत्न केले होते. दुर्दैवाने ती गोष्ट होऊ शकली नाही. परंतु आज मात्र पुणे शहरामध्ये जवळजवळ 10 ते 20 हजार वाडे हे जुने आहेत. त्याच्यामध्ये नुसतीच कसबा पेठ येत नाही, तर कसबा, बुधवार, शनिवार, नारायण, नाना, भवानी, याचबरोबर कोथरूड गावठाण असेल, पर्वती गावठाण असेल, या सगळ्याच भागांमध्ये हा जुन्या याचा प्रश्न आहे. काही इमारती शनिवारपाशी बांधून 30-35 वर्ष झालेली आहेत. ह्या सर्व इमारतींना जर न्याय मिळायचा असेल तर महानगरपालिकेने या ठिकाणी काहीही केलेलं नसल्यामुळे राज्य शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून या ठिकाणी या सर्व जुन्या वाड्यातील लोकांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी एक अभ्यासगट नेमून त्याचा अहवाल तयार करून महानगरपालिकेला त्याप्रमाणे आदेश देणे आवश्यक आहे. मुळामध्ये 6 मीटर आणि 9 मीटरमुळे अनेक वाडे अडलेले आहेत. ज्या वाड्यांच्या बोळं आहेत ते सर्व 9 मीटरच्यापेक्षा कमी आहेत आणि त्या ठिकाणी फक्त 1.5 FSI मिळतो आणि वाड्यामध्ये 15-15, 20-20, 25-25 भाडेकरू राहतात. ह्या भाडेकरूंचा प्रश्न त्यामुळे सुटू शकत नाही. गरिबीमुळे ही लोक घर सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जर काही जीवितहानी झाली तर याला पुढच्या काळात राज्य शासन आणि महानगरपालिका जबाबदार राहील. मी स्वतः 15 वर्ष नगरसेवक असताना यासाठी खूप प्रयत्न केले. या ठिकाणी स्वच्छता राहावी म्हणून बापट साहेबांनी 2 कोटी रुपये खर्च करून वाड्यातले सर्व संडास आणि बाथरूम दुरुस्त केल्या. त्याचप्रमाणे सर्व ड्रेनेज लाईन नवीन टाकल्या. परंतु दुर्दैवाने महानगरपालिकेने नवीन जे DC रूल झालेत याच्यामध्ये या संदर्भात अधिक कडक नियम केले आणि ह्या जुन्या पुण्यातले सर्व वाड्यांचे आत्ता बांधकामं थांबलेली आहेत. हे केवळ बिल्डरांच्या हितासाठी केलेलं आहे. बाहेरच्या भागात जो FSI वाढवून दिलेला आहे, 60 फुटी रस्ता असेल, 30 फुटी रस्ता असेल, त्याच्यावरती टोलेजंग 14 ते 22 मजली इमारती बांधायच्या आहेत आणि त्याला गिऱ्हाईक पाहिजे असेल तर ह्या जुने वाडे सगळे पडके तसेच राहू द्या, ह्या उद्देशाने हे DC रूल केले आहेत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता शासनाने आपल्या नियमांमध्ये बदल करण्याची गरज जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण 100 मीटर परिसरामध्ये शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये बांधकाम किंवा पुनर्विकासाला परवानगी जी आहे ती द्यावी, जेणेकरून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे जीर्ण झालेले वाडे आहेत ते मोकळा श्वास घेऊ शकतात अशी स्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 84वा वाढदिवस. या निमित्तानं राज्यभरात मोठी बॅनरबाजी करण्यात येत असतानाच पुण्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अरे मी काय म्हातारा झालो आहे काय, अजून लय जणांना घरी पाठवायचे असा मजकूर असलेला फलक पुण्यात लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी आपल्याला फ्लेक्स आणि फलक लागल्याचं पाहायला मिळतं. मात्र पुण्यातील पर्वती पायथा परिसरात असणारा एक फलक जो आहे तो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना पाहायला मिळतो आहे. 2019मध्ये ज्यावेळी विधानसभांच्या निवडणुका होत्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवस्वराज्य यात्रा जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निघाली होती
तर शिवस्वराज्य यात्रेत बोलताना शरद पवारांनी आपल्या वयाचा दाखला देत आता रे मी काय म्हातारा झालो आहे का अजून लई जणांना घरी पाठवायचं आहे आशयाचं विधान केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांचा हा पहिलाच वाढदिवस आहे आणि त्यानंतर शरद पवारांच्या याच विधानाचा फलक जो आहे तो पुण्यातील पर्वती पायथा परिसरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या फलकावर आपल्याला शरद पवार यांचा फोटो जो आहे तो पाहायला मिळतो आहे. सोबतच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील, त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, मुख्य प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे आणि शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा फोटो देखील आपल्याला या फ्लेक्सवर पाहायला मिळतो. आणि त्या फ्लेक्सवर देखील शरद पवारांचा मी काय म्हातारा झालो आहे का अजून लय जणांना घरी पाठवायचं आहे असं विधान असणारा फलक जो आहे तो पाहायला मिळतो. हा फलक खरं तर पुणे शहरामध्ये आत्ता मोठ्या प्रमाणावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या फ्लेक्सची मोठ्या प्रमाणावर पुणे शहरात चर्चा होताना देखील पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुणे शहरातील वाडे बंगले इत्यादी ठिकाणी महापालिकेच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना हाताशी धरून झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना केल्या जात आहेत. यामध्ये महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब आपलं पुणे या संस्थेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिल्यानंतर पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी याबाबतचे अहवाल सादर करण्याचे निर्देश झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला दिले आहेत. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी एक DO लेटर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवून आम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की वाडे बंगले यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजना महानगरपालिकेच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना हाताशी धरून करतायत. करोडो रुपयांचा यामध्ये TDR निर्माण होतोय, FSI निर्माण होतोय, महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान होतंय कारण डेव्हलपमेंट चार्जेस भरावे लागत नाहीत आणि बाकी काहीच खर्च त्यांना पडत नाही. या सगळ्या विषयाचं एकदा पुनरावलोकन होणं गरजेचं आहे. या सगळ्या बाबीचा पूर्ण विचार करून आयुक्तांनी आमचं म्हणणं मान्य केलं आणि आज पत्र पाठवून स्थगिती दिली. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी वैयक्तिक कारणांनी राजीनामा दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीच्या संदर्भात आज मोर्चा देखील निघाला होता आणि या संदर्भात ज्या काही आमच्या कर्मचारी संघटना आहेत यांनी 14 तारखेपासून आम्ही बंद करणार आहोत अशा प्रकारची एक नोटीस देखील दिली होती. त्या संदर्भात आज सभागृहामध्ये देखील आम्ही त्यांना आश्वस्त केलं आहे की जी समिती आपण तयार केली होती त्या समितीचा अहवाल नुकताच आलेला आहे आणि आता त्या अहवालावर राज्य सरकारची भूमिका आणि कर्मचारी युनियनची भूमिका या संदर्भातल्या चर्चेचे काही त्या ठिकाणी फेऱ्या कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याच्यावर अंतिम निर्णय घेता येईल. त्याचवेळी केंद्र सरकारमध्ये देखील या संदर्भात केंद्राने एक समिती तयार केली आहे आणि तिचाही निर्णय लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे आपण केंद्र सरकारच्या अनुरूप नेहमी आपल्या योजना त्या ठिकाणी करत असतो किंवा आपली वेतनं भत्ते हे त्या अनुरूपच करत असतो. त्यामुळे आम्ही कर्मचारी संघटनांना या ठिकाणी आव्हान देखील केलेलं आहे की अशा प्रकारे त्यांनी संप वगैरे करू नये. तर जो काही अहवाल आला आहे त्या अहवालाच्या आधारावर चर्चा करून त्याचे पुढचे निर्णय कसे होतील हा प्रयत्न त्यांनी करावा. दुसरं त्यांना आम्ही हे देखील सांगितलं आहे की जे नवीन पेन्शनमधले लोक आहेत त्यांचं रिटायरमेंट 2032 साली सुरू होणार आहे. त्यामुळे आजच लगेच काही तो प्रश्न ऐरणीवर आलेला नाही. तथापि त्याच्यावर लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका देखील आहे, मानसिकता देखील आहे. आणि म्हणून मी कर्मचारी युनियन्सला आव्हान करतो की त्यांनी अशा प्रकारचा संपाच्या संदर्भातला निर्णय करू नये आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील
युनियन्सला चर्चेला बोलवलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, कारण अशा प्रकारचा जेव्हा एखादा संप होतो सरकारपेक्षा जनतेला त्याचा अधिक त्रास होतो, तेव्हा मला अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये काही ना काही तोडगा याच्यामध्ये निघेल. असं आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला त्यावेळी तेव्हाच्या 3 पॉलिटिकल पार्ट्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचं सदस्य केलं. खरं म्हणजे आयोगाचं सदस्य अभ्यासकांना करायचं असतं. आमच्या काळातही आयोग तयार झाला होता, पण आम्ही एकही कार्यकर्ता त्याच्यावर घेतला नाही. आम्ही अभ्यासक घेतले, त्यांनी कार्यकर्ते घेतले होते. आणि म्हणून तुम्ही ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी राजीनामा दिल्याबरोबर पहिली भेट कोणाची घेतली? माननीय शरद पवार साहेबांची घेतली, कारण त्यांची नियुक्ती शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने त्या आयोगावर केली होती. पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही, त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही. माझी त्या संदर्भात चर्चा देखील नाही. मुळातच काय सर्वे करावा, कसा सर्वे करावा आयोग ठरवतो, कोणाकडनं करावा हे देखील आयोग ठरवतो. माझ्याशी कधीही या संदर्भात आयोगाची चर्चाही झालेली नाही. त्यामुळे हे पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की काही सदस्य हे काही राजीनामे देत आहेत किंवा अजूनही 1-2 सदस्य असे आहेत की ज्यांचा हा डाव नक्की आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाचा विषय हा निकालीच लागू नये, हा भिजत घोंगडं राहावं. आणि त्यांच्या पॉलिटिकल मास्टरने त्यांना अशा प्रकारे त्या ठिकाणी एक प्रकारची सुपारी दिली आहे की कुठल्याही प्रकारे मराठा आरक्षणाचा विषय डिले करत राहा. पण मला असं वाटतं राज्य सरकारची भूमिका पक्की आहे आणि राज्य मागासवर्ग आयोग हा पूर्णपणे स्वायत्त आहे. त्याच्या कारभारामध्ये कुठलीही ढवळाढवळ राज्य सरकार करत नाही. राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे आणि त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींवर अन्याय करायचा नाही ही राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यकर्ते हे आयोगामध्ये घुसवून आणि मग त्यांचे राजीनामे झाल्यानंतर त्यांनी केलेले स्टेटमेंट याला कुठलंही महत्त्व नाही. हे कुठले अभ्यासक नाहीत, कुठल्याही प्रकारे यांचा वेगवेगळ्या समाजाच्या संदर्भातला अभ्यास नाही. त्यामुळे मी काही त्याला महत्त्व देत नाही. हे राजकीय कार्यकर्त्याचं स्टेटमेंट आहे आणि जो विषयच माझ्याकडे नाही त्या विषयाबद्दल माझ्या संदर्भात बोललं याचा अर्थ कोणाची स्क्रिप्ट ते वाचतायत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. साहेब निरगुडे साहेबांनी राजीनामा दिला आहे. मी त्यांचा तुमच्या माध्यमांसमोरच ते काय बोलले हे मी बघितलं आणि त्यांच्या राजीनाम्यातही त्यांनी ते म्हटलेलं आहे की त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिलेला आहे. कुठल्याही आक्षेप राजीनामा देताना त्यांनी घेतलेला नाही. किंबहुना आमची अशी अपेक्षा होती की त्यांनी अधिक काळ काम केलं पाहिजे, ते उत्तम काम करत होते, परंतु त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला आहे. आम्ही तर त्यांना हे सुचवलं होतं की आपण अन्य कुठली जबाबदारी घेऊ शकलात तर ती जबाबदारी देखील आपण घ्या, पण शेवटी ते त्यांच्यावर आहे. त्यांनी कुठलाही आक्षेप आपल्या राजीनाम्यामध्ये घेतलेला नाही. सर, छगन भुजबळ यांना आज ज्या ईडी पद्धतीने ती याचिका होती ती मागे घेतलेली आहे, त्यामुळे विरोधक देखील आता म्हणतात की भाजपमध्ये आल्या की कुठल्यासारखं होतं. असं आहे, कुठली याचिका परत घेतली आहे हे एकदा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. न बघताच याच्यावर कमेंट करणं योग्य नाही आहे. या संदर्भातली जी याचिका मागे घेतलेली आहे ती याचिका तशी इन्फ्रॅक्च्युअस झालेली होती. याचं कारण असं होतं की त्यांनी जी काही परवानगी मागितली होती ती ऑलरेडी कोर्टाने दिली होती आणि कोर्टाने परवानगी जी दिलेली होती ती परवानगी देऊ नका अशी याचिका होती. त्याच्यामुळे ती याचिका इन्फ्रॅक्च्युअस होती. या संदर्भात मी सांगितलं, मागच्या अधिवेशनामध्ये मागणी झाली होती
त्या संदर्भात शासनाने आपली भूमिका सांगितली होती की जे काही पुरावे आलेले आहेत ते आम्ही तपासून बघू आणि त्या संदर्भात आम्ही पोलीस विभागाला सूचना करू, तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी ऑडिट नेमण्यात होतं. मुंबई महानगरपालिकेसंदर्भामध्ये ऑडिट जे आहे ते नेमण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी विरोधक म्हणतात की भाजप देखील आमच्या सोबत होतं 25 वर्ष. असं आहे, आता ऑडिटच्या संदर्भातली आत्ता माझ्याकडे माहिती काही नाही आहे, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष महापौरही शिवसेनेचा आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनही शिवसेनेचाच होता. मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी में कोई भी बात सोच समझकर होती है. एक सामूहिक निर्णय की प्रक्रिया है, उस प्रक्रिया के तहत निर्णय लिए जाते हैं और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के लिए ये एक जिम्मेवारी होती है. तो जिम्मेवारियां बदलती रहती है, कभी किसी कार्यकर्ता को कोई जिम्मेवारी मिलती है, कभी किसी कार्यकर्ता को कोई जिम्मेवारी मिलती है. मैं आज के समय इतना ही कहूँगा, जो हमारे तीनों मुख्यमंत्री यहाँ पर बने हैं उन तीनों को मैं बहुत बहुत बधाई देता हूँ. साहेब रोहित पवार असे म्हणाले आहे की साहेब रोहित पवार असे म्हणाले की 15 मिनिटात अगर सभेत अध्यक्ष आले नाही तर विधानसभेवर मोर्चा घेऊन येईल. विधानसभेवर मोर्चा घेऊन येईल असे रोहित पवार म्हणाले. असं आहे की त्यांच्या यात्रेला लोकांनी पाठ फिरवली, त्यांच्या पक्षांनी पाठ फिरवली. पूर्ण यात्रेमध्ये आपल्याला कल्पना आहे, गावचे माणसं त्यांना फिरवावे लागले तरी माणसं आले नाहीत. त्याच्यामुळे थोडं फ्रस्ट्रेशन असेल, फ्रस्ट्रेशनमध्ये बोलले असतील. आपण फार गंभीरतेने घेऊ नये. वैधानिक मंडळात आले होते, वैधानिक मंडळाची मुदत संपून मला कालावधी लोटला आहे. असं आहे की मागच्या सरकारने निर्णय केला होता उद्धव ठाकरेंच्या की वैधानिक विकास मंडळ आम्हाला नको आहेत, त्याला आम्ही मुदतवाढ देणार नाही. त्यामुळे ते लॅप्स झाले. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेतला. निर्णय घेऊन तो आता केंद्र सरकारकडे गेला आहे. त्याची एक प्रोसेस आहे, राष्ट्रपती त्याचं नोटिफिकेशन काढतात, प्रोसेस चाललेली आहे. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या नेहमीच शुभेच्छा आहेत आणि मला असं वाटतं की शेवटी ते महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत, आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेतच. उद्धव ठाकरे असं म्हणतात की पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सगळ्यांचं ऑडिट करा आणि गेल्या 1.5 वर्षात काय झालं याचंही ऑडिट करा. ऑडिट सगळ्यांचं होतच असतं. CAG सगळ्यांचं ऑडिट करतं आणि त्याचा रिपोर्ट हा या ठिकाणी सादर होतो. केवळ एवढंच आहे, कफन घोटाळा, खिचडी घोटाळा, रेमडेसिवीर घोटाळा, हे सगळे घोटाळे कुठे झाले? हे मुंबई महानगरपालिकेत झाले. त्यामुळे स्पेशल ऑडिट हे मुंबई महानगरपालिकेचं होईल. खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की इतके घोटाळे झाल्यानंतर देखील हे तोंड वर करून बोलतातच कसे हो? काय आश्चर्य ना. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आमचं सरकार, महायुतीच्या सरकारने जो शब्द गेल्या डिसेंबर अधिवेशनमध्ये दिलेलं, जिथे आम्ही SITची घोषणा आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी केलेली आणि तेव्हापासूनच या संबंधित केसचा आम्ही निकाल लावणारच अशी तयारी आमच्या सरकारची होती आणि त्यानुसार आता आम्ही 3ऱ्या गिअरवर गाडी टाकलेली आहे आणि लवकरच 4थ्या गिअरवर टाकू. आणि जो खरा खुनी आहे, जो काल विधानसभेच्या परिसरामध्ये दिसलेला, मी ऐकलं वडिलांबरोबर इथे फिरत होता,
त्याला लवकरच त्याच्यावर कारवाई होईल अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे. कारण का दिशा सालियांच्या ह्या केस निमित्ताने आजही लोकांना धमक्या येत आहेत. मी ऐकलं जेव्हा सतीश सालियन तिची वडील तिने जेव्हा एका मीडियाच्या चॅनलला बाईट दिली आणि त्यानंतर अर्धा तासांनी त्यांचा लगेच फोन ऑफ झाला अशी माझ्याकडे माहिती आहे. एका यूट्यूबवर चालवणाऱ्या पत्रकाराला त्यांनी जेव्हा दिशा सालियांच्या वर एपिसोड केला, प्रभाकर सूर्यवंशी त्यांचं नाव पण घेतो, आणि मग त्यानंतर त्यांच्या चॅनलवर दबाव टाकला गेला. तर मुद्दा माझा एवढा आहे की नेमकं या दिशा सालियान खून प्रकरणामध्ये असं कोण आहे की जेणेकरून कोणीही त्याच्यावर बोट उचललं तर लगेच त्यांना या तर धमक्या येत आहेत, या तर त्यांच्यावर दबाव टाकला जातोय. म्हणून ह्या सगळ्याची उत्तरं या एसआयटीच्या निमित्ताने बाहेर येणारच. मी गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित करतो. मात्र या संदर्भात तुम्हाला देखील ज्यावेळेस या संदर्भात चौकशीला बोलवलं तुम्ही जाणार का? मी पण थांबलोय की एसआयटी स्थापन झाल्यानंतर मी आजच तुमच्या निमित्तानेच एसआयटीच्या टीमला विनंती करतो की स्थापन झाल्या आदित्य ठाकरेच्या नंतर मला बोलवा किंवा आदित्य ठाकरे बरोबर समोरासमोर बसवा की बाबा हा आरोप करणारा आहे आणि ह्याच्यावर आरोप होत आहेत की हे जो आरोप करणार आहे त्याचे आरोप खरे आहेत का. मग सगळे पुरावे सकिट समोरासमोर आमने सामने एसआयटी मध्ये होऊन जाऊन दे ना, जेणेकरून नितेश राणे खरं बोलतायत खोटं बोलतायत ही सगळी माहिती बाहेर येईल. म्हणून जे काय आहे उद्या एसआयटीने मला बोलवलं तर मी नक्कीच जाईन. तुम्हाला पाहिजे तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच थांबीन आणि मी त्यांना विनंती करीन की मला आणि आदित्य ठाकरेला आणि जे कोण आरोपी आहेत त्याच्यामध्ये संशय मला त्यांच्यासमोर बसवा आणि त्यांच्यासमोर होऊन जाऊन दे. संजय राऊतांनी आरोप केला, यावरून तुम्हाला जे काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही. म्हणजे आदित्य ठाकरेला पोचवा, आम्हाला तेच पाहिजे, हेच त्याचा अर्थ आहे. कारण का संशयित आरोपी फिरतायत. काल आपल्या विधानसभा परिसरामध्ये आलेले असं दिसतंय, आम्हाला दिसलं. आता जेव्हा एसआयटीच्या माध्यमातून कारवाई होईल तेव्हा संशयित आरोपी हा आरोपी होऊन जाईल. हमारे कोकण में बहुत परब है. कौन सा परब? इधर ही 2-4 परब खड़े रहेंगे इधर. लोया केस में भी फिर एसआईटी बैठानी चाहिए. उन्होंने क्या है कि अगर दिशा सालियान पे एसआईटी होती है तो लोया पे भी एसआईटी होनी चाहिए. तो 2.5 साल उनके सरकार था, उनका ही मुख्यमंत्री था उद्धव ठाकरे. तो 2.5 साल क्या वो लोग गोटियां खेल रहे थे क्या? तो कर देना चाहिए था एसआईटी वो केस के ऊपर. तभी हिम्मत हुई नहीं, तो तभी तुम लोग ने किया नहीं, मगर हम लोग ने अभी कर दिया. अभी सामने जाओ. अनिल परब ने खुद ने अपने ट्वीट में 13 जून को पार्टी हुई थी इसका मेंशन किया है. तो उनको भी एसआईटी के माध्यम से बुलाना चाहिए कि जो 13 जून के रात को पार्टी के बारे में वो मेंशन करते सुशांत सिंह के घर पे, वो किसकी पार्टी थी, कौन कौन उधर गया था, उसका भी जवाब अनिल परब ने देना चाहिए. अनिल परब असं देखील म्हणाले, अनिल परब आता असं देखील म्हणाले जाणीवपूर्वक एक दबाव टाकला जातो. या सगळ्याची चौकशी झालेली आहे तरी सुद्धा मुद्दाम. कुठली चौकशी झालेली आहे? कोणी क्लोजर रिपोर्ट दिला? त्यांनी क्लोजर रिपोर्ट किंवा जी चौकशी झालेली आहे ती लोकांसमोर ठेवावं. 2दा त्या केसमध्ये आयोग बदलला गेलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या प्रेशरमुळे. मला आणि सन्मान्य राणे साहेबांना जेव्हा मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवलेलं तेव्हा संबंधित आयोला ह्याच अनिल परबचे परत फोन येत होते माझ्यासमोर. तर त्याच्याबद्दल अनिल परबनी सांगावं की असे प्रश्न विचारा, त्यांच्याकडून पुरावे मागून घ्या. हे विषय मला आयोनी तेव्हा सांगितलं. मी स्वतःच्या डोळ्यांनी त्याच्या फोनवर जे अनिल परब जो उद्धव ठाकरेचा कारकून आहे त्याचा फोन येताना बघितलंय. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आज राजीनामा दिलाय, तर संजय राऊत म्हणतात की यांच्यावर हा दबाव होता वारंवार आणि त्यासाठी हा राजीनामा. मागासवर्ग आयोगच्या ऑफिसमध्ये हा का चहा द्यायला जातो काय? की कोणाचा दबाव आहे, कोणाला बाथरूमला जायचंय, कोणाला काही नाश्ता पाहिजे हे विचारायला जातो काय? एक लक्षात घ्या, ह्या काही अडथळे सगळ्या विषयामध्ये येतात. कधी अधिकारी राजीनामा देतात, कधी कुठे उशीर होतं. पण राज्य सरकार म्हणून, महायुतीचं सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच.
म्हणून या काही छोट्या मोठ्या घटना असतील किंवा इकडे तिकडे अडथळे येणार म्हणून आम्ही त्याच्यावर फिकीर करत नाही. आमच्या राज्य सरकार त्याच्यावर तोडगा काढेल. संजय राऊत असं म्हणतायत की ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांच्यावर ईडीने जे हे केलं होतं आणि त्याची जी याचिका दाखल केली होती ती याचिका मागे घेतलेली, मी देखील वाट पाहतोय की माझ्या विरुद्ध घेतलेला गुन्हा आहे याची याचिका कधी मागे घेतात. छगन भुजबळ साहेबांनी तुझ्यासारखी खिचडी चोरी केली नव्हती. कामगारांची खिचडी चोर नाही त्यांचं कुटुंब. एका महिलेला छळलं नाहीये तुझ्यासारखं. म्हणून तुझी जी काही केस आहे ना ती वेगळी केस आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. म्हणून अन्य केस ईडी चौकशींबरोबर संजय राजाराम राऊतनी स्वतःची केसची तुलना करू नये. आता त्यांचे दात अगर अनिल परवाना तपासायचे असतील मी कसं काय करू. त्यांनी तोंड उघडं करावं, श्वास घ्यायचा आणि त्यांना अनिल परवाना आपले दात दाखवत बसवायचं. आम्ही काय करू शकतो. ते त्यांच्या आपसातलं प्रेम प्रकरण आहे ना, आम्ही नाही काय करू शकतो. असे कबाब में अड्डी आम्ही नाही बनत. मुंबई महानगरपालिकेसंदर्भात आताच समिती आहे ती नेमलेली आहे, तर संजय राऊत असं म्हणतायत काय मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्षाचे झालेले घोटाळे असतील यासाठी ऑडिट करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. मात्र संजय राऊत म्हणतात की गेल्या 1.5 वर्षात जेवढे घोटाळे झालेले आहेत त्यासाठी नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल या महानगरपालिकेची देखील चौकशी करण्यात. हे शेमड्यासारखं नेहमी उत्तर त्याचं ठरलेलं आहे. तुझ्या मालकाचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मग नागपूर, ठाणे, बिणे इथे चौकशी का लावली नाही. तेव्हा कोविडमध्ये पैसे खाण्यामध्ये हे एवढे व्यस्त होते की यांना आजूबाजू डोकं काढण्यासाठी वेळच नाही. मग आता शेवड्यासारखं दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा आता चौकशीचे समोर द्या. खिचडी खाल्ली, ऑक्सिजन सिलेंडर विकले आणि छोट्या छोट्या गोष्टीवर पैसे खाल्ले ना आणि मातोश्री चालवली ना, नाहीतर नाश्त्याचे पण वांदे झाले असते. मग आता सहन करा. कुठल्या इव्हेंटमध्ये व्यस्त? अशा कुठल्या इव्हेंट असेल तर आम्हाला पण बोलवा, थोडं मनोरंजन होऊन जाईल. पण आम्ही तर काम करणारं सरकार आहे. आम्ही लोकांचा विकास करतोय. असं कुठल्या इव्हेंटची माहिती ताईंना असेल तर आम्हाला पास द्यावा, आम्ही पण जाऊन बसतो. कोण ना तो आपला हरी, तो काय त्याचा काय विषय नाही. आज आहे इकडे मुंबई, तुमच्या नागपूरमध्ये जाऊन फोटो विटो काढा, काय हरकत नाही. बरोबर 12 डिसेंबरला ठेवलेला आहे जेव्हा आमच्या आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस आहे. नाहीतर 4 पण टकली जमली नसती तिकडे. म्हणजे हे ठरलेला कार्यक्रम आहे. त्याला बोलायचं ना 13 तारखेला समारोप कर, 14ला कर. कोण कुत्रं पण फिरकलं नसतं. आता 12 डिसेंबरला ठेवायचं जेणेकरून पवार साहेबांच्या निमित्ताने तशी पण गर्दी होणार. त्याच्यात हा आमचा हरी फोटो काढून घेणार इकडे. कुठे फार माणसं दिसली नाहीत ते इथे. कुठे शक्ती प्रदर्शन? शक्ती राहिली आहे का? मला कुठे दिसलं तर तुम्हाला सांगेन. आणि ते आमच्या देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून आमच्यासारख्या असंख्य तरुणांना खूप काही शिकण्यासारखं आहे. इच्छाशक्ती काय असते याचं ज्वलंत उदाहरण पवार साहेब आहे. आमच्यासारख्या तरुणांना थोडा एक ताप येतो तर आम्ही आठवडाभर बेडवर झोपले असतो. पण त्यांना एवढा मोठा आजार झाला तरी पण आज पण ते ज्या पद्धतीने फिरतात तर आमच्यासारख्या असंख्य तरुणांना प्रेरणादायी आहे. म्हणून पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. त्याला काम काय दुसरं? त्याला काय बाकी काम नाही. सकाळी ते आता आपलं ते लांब लचक जब्बा घालायचा आणि फिरत बसायचे इथे. असे हात टाकायचे असे काहीतरी. असे कोण उभे राहतात माहिती आहे ना? जाऊन दे. चला येऊ का? आतमध्ये घंटी वाजली. मग तुम्हीच उपप्रश्न विचारा. चला थँक्यू. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा संघर्ष यात्रेची आज नागपुरात सांगता झाली. मैं बधाई देता हूं रोहित पवार साहब को, जिन्होंने युवा संघर्ष यात्रा निकाली. 800 किलोमीटर पैदल चले
आपको सादर बधाई और शुभकामनाएं कि आपने जो युवाओं की पीड़ा, किसानों की पीड़ा, बेरोजगारों की पीड़ा समझने का प्रयास करके ये संघर्ष यात्रा निकाली है। मुझे पूरा विश्वास है कि आप सब लोग मिलकर एक आगे लड़ाई लड़ते रहेंगे। मैं अभी पूछ रहा था पृथ्वीराज जी से, कितने पद खाली हैं महाराष्ट्र सरकार में। मुझे बताया गया कि लाखों पद, शासकीय पद महाराष्ट्र सरकार में खाली हैं और उनकी नियुक्ति न करके वो निजी हाथों में लोगों को सौंप रहे हैं। मैं आपसे अनुरोध करना चाहता हूं, नरेंद्र मोदी जी के बारे में हमारे भाई संजय राउत जी ने बहुत कुछ कहा है। 2 करोड़ लोगों को रोजगार देने का वादा उन्होंने किया था और गारंटी देना उनकी एक आदत हो गई है, लेकिन गारंटी वो बदलती रहती है। हर दिन नई गारंटी देते हैं और पुरानी गारंटी भूल जाते हैं। इसलिए इन सब के ऊपर आपको भरोसा करने की जरूरत नहीं है। शरद पवार साहब हमारे बीच में एक ऐसे व्यक्ति हैं जिन्होंने जो कहा है सो किया है, और आज मैं इस बात को कह सकता हूं कि देश की राजनीति में यदि कोई ऐसा व्यक्ति है जिसके हर पार्टी के लोग इज्जत करते हैं, वो माननीय शरद पवार साहब हैं और हम उनका सादर, उनका सम्मान करते हैं। साथियों, आज इस देश में जो हालात चल रहे हैं आप सब देख रहे हैं। वैमनस्यता बढ़ती जा रही है, भाई भाई को लड़ाया जा रहा है। अंग्रेजों ने फूट डालकर राज करने की नीति अपनाई थी, लेकिन अंग्रेज चले गए और पीछे भारतीय जनता पार्टी और संघ के लोगों को छोड़ गए, और जो आज वही राजनीति से देश में राज कर रहे हैं। हिंदू और मुसलमानों को लड़ाया जाता है, धर्म को आधार मानकर लोगों में नफरत पैदा की जाती है, और इसीलिए राहुल गांधी जी ने 4000 किलोमीटर की यात्रा कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक की थी, ताकि हम भारत के लोगों को जोड़ सकें। उन्होंने कहा था, नफरत छोड़ो भारत जोड़ो। उन्होंने कहा था, हम नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलना चाहते हैं। यही एक भारत के अंदर इस देश की प्रगति और उन्नति का एक ही तरीका है। जब तक सामंजस्य नहीं होगा, जब तक शांति नहीं होगी, तब तक हम लोग इस देश को आगे नहीं बढ़ा सकते। रोहित, आपने जो रास्ता अपनाया है संपर्क करने का, इस संपर्क के रास्ते पर आप सदैव चलते रहें, यही मेरी आपसे प्रार्थना है। मैं आपसे इतना ही कहना चाहता हूं और अनिल देशमुख जी के प्रति आभार व्यक्त करता हूं और रोहित पवार जी के प्रति आभार व्यक्त करता हूं, जिन्होंने मुझे यहाँ आमंत्रित किया और मुझे आप सबसे मिलने का अवसर प्रदान किया। मैं इतना ही कहूँगा, 2024 के चुनाव सामने आने वाले हैं और 2024 के चुनाव में इंडिया अलायंस पार्टनर्स को जल्दी से जल्दी सीटों का बंटवारा करने के बाद हमें जल्दी से जल्दी हमारी जो नीतियां हैं उसके बारे में उजागर करना पड़ेगा। मुझे उम्मीद है कि यदि सब लोगों ने मिलकर चुनाव लड़ लिया तो हम लोग सफल हो जाएंगे। लेकिन एक बात ज़रूर है, बहुत सारी बातें सामने आती हैं, लेकिन एक बात मैं आपसे कहना चाहता हूँ, आज के टेक्निकल युग में कोई मशीन जिसके अंदर चिप है वो सुरक्षित नहीं है, उसमें कुछ भी हो सकता है। इसलिए हम लोग इस बारे में कहना चाहते हैं कि कोई भी हमारे प्रजातंत्री व्यवस्था में जितने भी देश हैं, वहाँ जितने भी प्रगतिशील देश हैं, विकसित देश हैं, वहाँ कहीं भी ईवीएम का उपयोग नहीं होता है। लेकिन आज जब हम वोट डालने जाते हैं तो हमें केवल 7 सेकंड के लिए एक नज़रिया मिलता है, लेकिन पता नहीं उसकी प्रिंटिंग भी बराबर होती है कि नहीं होती है। इसलिए हम इस बारे में अनुरोध करना चाहते हैं, इस पर गहन मंथन होने की आवश्यकता है, क्योंकि आज बड़े से बड़े कंप्यूटर साइंटिस्ट से आप पूछ लीजिए, जिस मशीन में चिप लगा हुआ है वो सॉफ्टवेयर जो डला हुआ है, तो वो मशीन उस सॉफ्टवेयर का आदेश मानती है, ना कि उस मशीन को बटन दबाने वाले का। इसलिए इन सब बातों पर चर्चा करने की आवश्यकता है और इस पर आम सहमति बनाने की भी आवश्यकता है। मैं आज इस अवसर पर आप सब महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद होईल
अशी या ठिकाणी आयोजित केलेली युवा संघर्ष यात्रा आणि त्याच्या पाठीमागची प्रेरणाशक्ती रोहित पवार, रोहित भाटी, हजारोंच्या संख्येनं त्यांना शक्ती आणि प्रोत्साहन देणारे संघटनेचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम रोहित आणि त्यांच्या सहकार्याने हा आयोजित केला. 800 किलोमीटरचा प्रवास, 32 दिवसाचा कालावधी, 10 जिल्हे, 20 तालुके, 400 गावं आणि रोजच्या रोज कमीत कमी 25 किलोमीटर हा प्रवास आणि 2 लाखांपेक्षा अधिक सामान्य लोकांशी थेट संवाद अशा प्रकारचं काम या यात्रेच्या माध्यमातून झालं. दिग्विजय सिंगांनी आता बोलत असताना सांगितलं, 7 देशाचा इतिहास बघितला तर 2 लोकांनी असा कार्यक्रम घेतला आणि राबवला. एक राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि 2 चंद्रशेखर, एकेकाळचे देशाचे प्रधानमंत्री. आणि या राष्ट्रीय नेत्यांच्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज हा यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी तरुणांनी आयोजित केला. कशासाठी केला? तरुणांचे काही प्रश्न मांडले, मग पदभरतीची असेल, कंत्राटी कामगारांचं असेल, रिक्त जागा भरायच्या असतील, अशा अनेक प्रश्न आज तर फिजीच्या समोर आवाजून बसले आणि त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची स्थिरता ही देण्याच्यासाठी हे हातामध्ये घेऊन ही यात्रा इथपर्यंत आली. हे सगळे करत असताना भागाचा, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा विकास आणि त्यासाठी गुंतवणूक याही गोष्टीकडे लक्ष दिले. आणि या देशामध्ये काळ्या आईशी इमान राखणारा हा जो शेतकरी आहे आणि त्याची शेती, आज त्यामधली संकट याचं त्याची सुटका करण्यासाठी अनेक कार्यक्रम हातामध्ये या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून घेतले. शिक्षणाकडे लक्ष आहे, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष आहे, सामाजिक आणि क्रिया या क्षेत्राकडे आहे. अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो गंभीर झाला, मग तो मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, या सगळ्याशी संबंधित नव्या पिढीला एक प्रकारचा आशावाद देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची आहे. आणि ती फारच नसतील तर त्यांना जागं करणं आणि त्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. आणि म्हणून मी या सगळ्या तरुणांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही हा जो कार्यक्रम घेतला आहे, या कार्यक्रमातून जे चित्र तयार होणार आहे ते महाराष्ट्राला आणि देशाला योग्य रस्त्याचे धोरणे नेण्याच्याबद्दलची काळजी करणार आहे. ही यात्रा अत्यंत महत्त्वाची आहे. मी एकदा यात्रा काढली होती जळगावपासून नागपूरपर्यंत आणि मला आठवतं की यात्रा म्हणजे शेतकऱ्यांच्या
मागण्यासाठी केली होती. अनेक लोक त्याच्यामध्ये होते. हर्षवर्धन देशमुख या ठिकाणी आहेत, ते त्या ठिकाणी होते. पण त्यातलं एक ऐतिहासिक काम काय झालं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रचंड कष्ट केले आणि महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतर या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं ते यशवंतराव चव्हाण आणि मी स्वतः हर्षवर्धन आणि अनेक सहकारी. मला आठवतं आहे आम्ही निघालो जळगावात, यायचं होतं नागपूरला, पण अमरावती जिल्ह्यामध्ये फोरा हे गाव चांदूर आणि फोरा याच्या मध्ये तिथं चव्हाण साहेबांना आणि आम्हा लोकांना अटक केली. अटक करून यशवंतराव चव्हाणांनी एक गोष्ट मला सांगितली की त्यांना मला अटक केली, एका एसटीच्या गाडीत बसवलं आणि आम्हाला भंडाराला नेऊन तिथल्या जेलमध्ये ठेवलं. मी चव्हाण साहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही संरक्षण मंत्री होता, परराष्ट्र मंत्री होता, तुम्ही अर्थमंत्री होता, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही एस टीत कधी बसताय का? त्यांनी सांगितलं एस टीत बसलो ज्या वेळेला राज्यामध्ये होते त्या एस टीची स्थापना झाली. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.